नाम तुझे घेता सुख वाटे जीवा ही भावना आता प्रत्येक वारकऱ्यांची आहे। दरमजल करत करत वैष्णवांचा मेळा खरं तर पंढरपूरच्या दिशेने हळूहळू मार्गस्थ होत आहे। तसा खरं तर वारकऱ्यांच्या भक्तीला सध्या उधाण आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा देहू येथून प्रस्थान झाल्याच्या नंतर पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा या दोन्ही जिल्ह्याच्या सीमारेषेवरती असलेलं नीरा नदी काठी वसलेलं सराटी गावामध्ये आज संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे। आणि आजचा मुक्काम खरं तर आटोपल्यानंतर उद्या सकाळी या नीरेमध्ये नीरा नदीच्या पाण्याने खरं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकाला स्नान घातलं जाईल। कारण की ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना सुद्धा याच नीरा नदीच्या पाण्याने स्नान घातलं जातं। खरं तर या पालखी सोहळ्यातला हा एक मुख्य भाग असतो आणि त्याला एक मोठी परंपरा सुद्धा लाभलेली आहे। उद्या सकाळी जर ज्यावेळेस पहाटे पालखी जी आहे ते पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले त्यावेळेस सकाळी या ठिकाणी जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ज्या पादुका आहेत त्यांना पादुकांना याच ठिकाणी खरं तर स्नान घातलं। आपण पाहू शकता कशा पद्धतीने सध्या पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी तैनात झालेलं आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये कारण की नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। त्यामुळे वारकरी पाण्यामध्ये उतरू नाहीत याची दक्षता सध्या पोलीस प्रशासनाकडून घेण्यात येते। त्यामुळे पोलीस प्रशासन ज्या स्थळी नीरा नदीच्या ठिकाणी ज्या ठिकाणी पादुकांना स्थान घातलं जातं त्या ठिकाणी सध्या पोलीस प्रशासन जे आहे ते तैनात करण्यात आले। उद्या अगदी भक्तिभावपूर्ण पद्धतीमध्ये या ठिकाणी या पादुकांना नीरा स्नान घातलं जाईल आणि त्यानंतर ही जी पालखी आहे ते पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करीन। त्याच्यामुळे एकंदरीतच सध्या आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी करण्यात आलेली। उद्या अगदी भक्तिभावामध्ये फुलांची आकर्षक अशी या ठिकाणी उधळण करत पालखीचं जे आहे ते नीरा स्नान केलं जातं आणि त्याच्यानंतर भक्तिभाव अशा वातावरणामध्ये ही जी पालखी असते ती सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करते। सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिला जो मुक्काम असतो तो अकलूज या ठिकाणी असतो आणि अकलूज या ठिकाणी उद्या माने महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये मानाचं तिसरं रिंगण जे आहे ते सुद्धा रंगणार आहे। एकंदरीत सध्या जे वातावरण आहे ते उत्साहाचं नाविन्याचं चैतन्याचं वातावरण जे आहे सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। हळूहळू जे वारकरी जे आहे ते सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना आपल्याला दिसत आहेत। पालखी आता थोड्याच वेळामध्ये जे आहे ते सराटी या गावामध्ये येईल आणि सराटी गावामध्ये आल्याच्या नंतर पालखीचा आजचा मुक्काम म्हणजे आजचा पुणे जिल्ह्यातला हा शेवटचा मुक्काम असणार आहे। त्याच्यानंतर जी पालखी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते प्रवेश करणार आहे। सध्या एकंदरीतच बघू शकतो की कशा पद्धतीने प्रशासनाकडून सुद्धा नीरा स्नानात ज्या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी जय्यतची तयारी करण्यात आलेली आहे। पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट मोडवरती आहे। आजपासूनच या ठिकाणी सुरक्षा जी आहे ते पोलिसांकडून तैनात करण्यात आलेली। उद्या सकाळी अगदी भक्तिभावपूर्ण अशा पद्धतीमध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना या ठिकाणी नीरा स्नान केलं जाईल। खरं तर या नीरा स्नानाच्या पाठीमागे सुद्धा एक मोठी आख्यायिका आहे। ज्यावेळेस पालखी सोहळा देहूमधून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होता आणि सराटी या ठिकाणी आल्याच्या नंतर इथले जे कोळी बांधव आहेत म्हणजे या पुलावरती या नदीवरती जेव्हा पूल नव्हता त्यावेळेस इथले जे कोळी बांधव आहेत ते या पालखी सोहळ्याला आपल्या होडीमध्ये घेऊन पलीकडे पोहोचवायचे। त्याच्यामुळं तेव्हापासूनची ही परंपरा आहे की नीरे ठिकाणी ज्यावेळेस नीरेकाठीवरती हा सोहळा येतो त्यावेळेस अगदी भक्तिभावपूर्ण अशा पद्धतीनं या नीरेच्या पाण्याने जे आहे ते पालखी सोहळ्याच्या पादुकांना जे आहे ते स्नान घातलं जातं आणि नंतर अगदी भक्तिभावपूर्णमध्ये हा जो सोहळा आहे तो पुढे पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतो। कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, सराटी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।